सुचत नाहीये? अच्छा, म्हणजे तुम्ही ही सगळी मग खरी खरी उत्तर देत आहेत की विचार करून? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. आबासाहेब महाडिक त्या अर्थाने बोललेले नाही. जज साहेब, सुचत नाही. आबासाहेबांच्या या वाक्याचा अर्थ तो नसेल तर मला वाटतं एकच अर्थ उरतो, तो म्हणजे आबासाहेबांना नीटचं आठवत नाही. आणि ते विसराळू झालेत. आणि खरी गोष्ट ही आहे की आबासाहेब जरी दाखवत असतील की मी फिट अँड फाईन आहे, पण तसं नाहीये. आबासाहेब हे विसराळू झालेत. आणि कुठल्याही एका माणसाला जर म्हटलं आपण की तू विसराळू आहे तर त्याचा इगो हर्ट होतो. आणि आबासाहेबांच्या बाबतीत नेमकं तेच झालंय. आता त्यांचा मेंदू सुद्धा त्यांच्यासारखाच म्हातारा झालाय, म्हणून त्यांना आता काहीच आठवत नाहीये. अभी तो मैं जवां हूं या टाईप वागून कोर्टामध्ये साक्ष दिली जात नाही. खरी गोष्ट ही आहे की आता आबासाहेब मेडिकली वीक झाले. कुणास ठाऊक, कदाचित ही केस त्यांनीच दाखल करायला सांगितली असेल आणि आता स्वतःच अडकलेत ते. जज साहेब, मला वाटतं ह्या केसमध्ये पुढे बोलण्यासारखं काहीच नाहीये. केस अतिशय क्लिअर आहे. थँक्यू. ऑर्डर ऑर्डर, शांत राहा. तुला लागलाय माणिक साहेब, माझे आपण खोटं नाही बोलत आहे. ऑर्डर ऑर्डर, शांत राहा. आम्ही कुठे साईन करायला नव्हतो गेलो. माणिक साहेब, तुझा माणूस खोटं बोलतोय. इंदिरा, अरे माझ्या मनासाठी बोल. तरी नाही सोडण्याला. माझ्या आपण बोलतोय. इंद्रजीत महाडिक, सोडा त्यांना. शांत राहा. चला माणिक साहेब, सांगतो ती. बसा इथं, बसा. सर बसा खाली. जज साहेब, मला वाटतं की या आबासाहेबांसारखं या इंद्रजित महाडिकावर सुद्धा डोक्यावर परिणाम झाला असेल, म्हणून तो या असा रिॲक्ट झालाय. आणि फार कोर्टासमोर माझ्यावर त्याने अटॅक केलाय. त्याला कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. जज साहेब, माझ्या सहकारी वकिलांनी त्यांना उपसवलंय. काही झालं तरी कायदा हातात घेणं चुकीचं आहे. आता कोर्टात जे काही घडलं ते एकदम निंदनीय आहे. इंदिरा महाडिकांनी कोर्टात एका वकिलावर हात उचलणं हा एक मोठा गुन्हा आहे, कोर्टाचा अपमान आहे. त्यामुळे कोर्ट इंदिरा महाडिक यांना कंटेम्प्ट ऑफ कोर्टची नोटीस बजावत आहे आणि त्यांना यापुढे पुढची कार्यवाही होईपर्यंत कोर्टात हजर राहता येणार नाही. आजची कोर्टाची कारवाई यापुढे होऊ शकत नाही. पुढच्या कारवाईबद्दल सविस्तर ठरवले जाईल आणि कळवले जाईल. द कोर्ट इज ॲडजन. इंदिरा, सर नाही आबा, पुन्हा जातो कारखान्यात असं काय बोलला ना, मी सोडणार नाही त्याला. सर शांत व्हा, हळू बोला. आणि
आज काय झालं पाहिलं ना तुम्ही? मुद्दाम केलं त्याने. आबांना त्रास व्हावा म्हणून मुद्दाम बोलला तो. माझ्या आबांविरुद्ध एकही शब्द मी ऐकून घेणार नाहीये राणी. तुमचं सगळं बरोबर आहे, पण कोर्टात आपण असं नाही वागू शकत. आपण शांत राहणं अपेक्षित आहे. जे अपेक्षित असतं ते इंद्रजित महाडिक कधीच वागत नाहीत. ॲडव्होकेट राणी महाडिक. आणि मला तर वाटतं यांच्या वडिलांपेक्षा यांचाच प्रॉब्लेम जास्त आहे. मिस्टर इंद्रजित, तुमच्या लाडक्या आबांची काळजी घ्या.